तो गाइस स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये। तर आज आम्ही चाललो अशा जागी जे पुरातकालीन आहे, ते मिनी खंडाला उसको बोलते जाने आगे। क्या बोलते? मिनी खंडाला उसके नाम से मिनी खंडाला उसको नाम से जानते हैं। हम लोग उधर ही जा रहे हैं, अंधेरीला चाललो आहे। अंधेरी में किधर? महाकाली केवला चाललो आहे। आता आम्ही घरून निघालो तिथं बस पकडायला चाललोय। तर मी बस वगैरे पकडून स्टेशनला पोहोचतो आणि तिकडे भेटतो तुम्हाला। बाय। बोरिवलीला पोहोचलो आम्ही स्टेशनला। आता तिकीट काढायला जातोय। तिकीट काढली आहे, आम्ही ट्रेन पकडत होतो स्टेशनला। आता आम्ही आलोय। चल 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 चल, धक्का दे। आम्ही स्टेशनला आलो आहे। ट्रेन गर्दी खूप दाखवतो तुम्हाला। ईस्ट में मित्रांनो, आता आम्हाला काय माहिती नाही ईस्ट आहे की वेस्ट आहे। ईस्ट में तो आता हा ईस्ट आहे ना, ये ईस्ट आहे। आम्ही ईस्ट में जातो आता ईस्टला पोहोचलो आहे। स्टेशन बघू शकता, इथे इंडियाचा फ्लॅग लावलाय। आम्ही इकडनं बाहेर पडतो आता। 333 बस आहे। ही बस पकडून तुम्हाला तिकडे जायचं आहे। 5 रुपयेच आहे, वरपासून 5 रुपये। आम्ही त्या लोकेशन बघतो तरी पण मध्ये खरं बरोबर चाललंय का। चाललो आता बसमधूनच, तर भेटतो तिकडे डायरेक्ट तुम्हाला। तर आता आम्ही पोचलो इकडे। हे रस्ता किधर से एंट्री आहे। बस इथे समोरच उतरते ना, खालून तुम्ही गेटच्या खालून जाऊ शकता। एंट्री फीज आहे इथे, ते बघू शकता। बघा एंट्री फीज आहे 20 रुपये की 10 रुपये पर पर्सन आहे। आणि इकडे पूर्ण एंट्री भिंत आहे, वरती जायला एंट्री आहे। आम्ही तर तिकीट काढतो। आता आम्ही पेमेंट केलं, पण ती सिस्टम कशी आहे, ऑनलाईन पेमेंट करावं लागतं, कॅश वगैरे चालत नाही। आणि त्यांचा वेबसाईट आहे, मग दाखवतो एक सेकंड। हे तिचा स्कॅनर आहे, त्याच्यावरती पेमेंट करायचं। हे माझं टाकलं आहे मी, हे टाकलं आहे, तर त्याप्रमाणे रजिस्टर करायचं आणि ऑनलाईन पेमेंट होतं। हे डायरेक्ट पेमेंट गव्हर्नमेंटला जातं, यात काही खाचा वगैरे नसतो। तर आता आम्ही डायरेक्ट जातो पुढे, केवमध्ये जातो बघायला। गाईस हे सर्व गुफा आहेत, लेणी म्हणतात। लेणी काय बोलते भाई? लेणी बोलते। हा, हे ह्याच्या मनोजच्या भाषेमध्ये मिनी खंडाळा। बघू शकते बघा पूर्ण गुफा वगैरे। तर आम्ही आज जातो। आता खाली उतरतो बघा। हे सगळं बघू शकता, मस्त आहे मंदिर नाही म्हणजे लेणी, मंदिर टाईपच आहे। तर ही जागा आहे जे महाराज लोक बसतात हवन वगैरे करायला, तपस्या करायला, ती जागा आहे। मनोज तपस्या करके दिका, वेळ जरा तपस्या में। हा, आमचे मनोज महाराज बघा। आमच्या मनोज महाराजांचे फोटो काढले आहेत हे बघा। नॉर्मल जरा टाइमपास, छोटा गुफा आहे मतलब पूरा। ये क्या है? उधर से ही रास्ता है ना? अरे वही रास्ता जो इधर से निकलेगा। इधर अच्छा आएगा, देख। इधर क्या है? कुआं लगता है। हाँ भाई इसके अंदर नहीं भाई खतरनाक एरिया है कुछ तो। भाई इसके अंदर कभी जाने की भूल मत करना। इसके अंदर पानी भरे, तुम चले जाओ। पानी नहीं है भाई, पानी नहीं है रे, क्या बोलते, नीचे का गुफा है वो। इसके अंदर पानी भरे, कृपया करें। हाँ पानी है, सॉरी भूल गया, पानी है।
अरे पानी है, मत जाइए. आता आम्ही पुढे जातो. आता वरती आलो आम्ही, जी मेन सेंटरला लागते. असं म्हणावं तर ही जागा बनली 2000 वर्ष आधीची, जेव्हा गौतम बुद्ध इथे आले होते. गौतम बुद्ध आले म्हणजे जे पण जुने जुने महाराज असतील तिथे आले आहेत तपस्या वगैरे करायला, तेव्हाची जागा ही सर्व. बघू शकता जागा, गुफा मोठी आहे. तुम्हाला दुसऱ्या जागी तिकडूनच आहे. हे भाई ये लगता है वो यूट्यूब वाला वो भूत पकड़ते ना, वैसा गुफा लग रहा है मेरे को. भाई इधर कुछ भी हो सकता है, प्लीज करके अपना मोबाइल की लाइट बना के रखिए, या अंधेरे में कुछ भी हो सकता है. हे सगळे जे महाराज आले त्यांनी स्वतःची एक जागा बनवली तपस्यासाठी. तुम्ही बघू शकता छोटे छोटे म्हणजे गुफे आहेत, लेणी आहेत. तुम्ही बघू शकता. काय काय उधर ही मधुमक्खी का. हे बघा, ए इधर अरे, ए मनोज, इथून बघा. आता तिथून आम्ही बाहेर पडलो या रोडने. आता इथे एक गुफा आहे. फ्लॅश मार ना, छोटीशीच आहे. बघू शकता खूप छोटी फ्लॅश. हे सर्व बसायलाच जागा केली. मतलब अरे महाराज मतलब तभी गए थे ना, बैठने के लिए जगह खुद का, ये बैठने के लिए ऐसा, और जो सोने के लिए, खाना खाने के लिए. अरे इधर सब दिया वगैरह या सिस्टम है. हे बघा सर्व गुफात आहेत. इथून आम्ही आता घुसलो. आता मी चढून दाखवतो. ये जगह मस्त है, खड़े रहने की जगह अच्छी. टोटल इथे 19 की 21 काहीतरी लेणी आहेत. याला पानी का सिस्टम है. देख, पानी आने के लिए यहाँ से पानी ऐसे जाएगा, फिर बाहर पानी. हाँ बाहेर जातो, दुसऱ्या गुफेमध्ये जातो. हा चप्पल काढून जा भावांनो. हे चप्पल निकाल दे तू पहिला. पूर्ण गौतम बुद्धांची मूर्ती आपण तोडलेल्या आहेत. पूरा सर्कल ही है वो. अरे ऊपर से पहले पानी आता था, ऊपर से पहले ना पानी टपकता था. शिवलिंग लग रहा है. हाँ शिवलिंग है. क्या है? शिवलिंग. शिवलिंग नहीं रही है, शिवलिंग नहीं. वही है भाई. अरे जो गौतम बुद्ध के ऊपर कलश रहता है ना, वो है. इसके ऊपर कॉइन वगैरह चिपका देते हैं ऐसे, वो सिस्टम. कॉइन गायब हो गया, चोरी कर लिया अभी. जब भी हल्ला हे हो गया था ना, हमला हो गया था इसका, अफजल खान ने किया था सब हिंदुस्तान की सब मूर्ति तोड़ने का, तब ये सब तोड़ दिया था. आता आम्ही बाहेर जातो. ये देखिए ये भी मस्त है. जातो आम्ही. इधर तो कुछ भी नहीं है. अब बना देंगे ना, अब बनाएंगे अपना खुद का मंदिर नया बना देंगे. अपना मंदिर बनाएंगे यहाँ पे. बोलेंगे हर्षल बाबा की जय हो. आता आम्ही पुढे जातो. हे काय, अरे बापरे, मस्त आहे. खूप भालो छे. भालो छे. Here I come. Here I come. अरे क्या देखा मालूम है, तू इधर खड़ा है और मैं इधर खड़ा हूँ, और ऐसा फ्लैश मारा ना, ये देख ऐसा, ये साइड में कुछ तो गया काला. क्या हवा तेज निकल. भाई इधर कुछ भी हो सकता है. सावधानी के साथ इसको यार लिंबू मिरची घेऊन या. आता इकडे जातो.
ये देख पुराने पत्थर देख, उस टाइम के, मतलब ये गेट है, मेन गेट। गाइस आप कभी भी इधर आओ ना प्लीज, ये पिलर देखे देख, जरूर देखना, तो टांग तो भी बड़े होगे। ये पानी आने जाने का सोर्स है। पिलर तुम्ही बघू शकता, सर्व तोडलेलं आहे। क्या बोलते हैं इसको, क्या बोलते हैं? मेन हॉल। हा पूर्ण हॉल आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, पूर्ण फ्लॅश फोटो लेने बोल रहा हूँ, फ्लॅश टी आहे पहिले। अरे फ्लैश मारना। ये बैठने की जगह, बाप रे इतना बड़ा बैठते थे। तो क्या था रे? पूरा गुफा थे, खड्डा थे, कितना बड़ा बड़ा है, बाप रे। लगता है इसमें दिया लगाते रहेंगे। अरे दिया छोड़ बोला, सोने का पॉइंट पे छोड़ के जा सारा रूम में रहनी चाहिए भाई, आधा तेरा आधा मेरा भाई। बघायला खूप भारी वाटतंय। बघा तुम्ही इथे जे महाराजांच्या काळी तुम्ही बघता, महाराज मध्ये बसतात आणि बाजूला सगळे छोटे मोठे महाराज असतात, तशी ही जागा दिसते। 4 पिलर आहेत, समोर असतील महाराजांची जागा आणि हे पूर्ण बाजूला जागा आहे। अरे हर्षल महाराज अपने सिंहासन पे आए हैं बहुत दिनों के बाद, अपने सिंहासन पे सोने के लिए। अब इनके चरण छुरिए देखे कैसे एक बाबा, हर्षल बाबा, हर्षल बाबा की जय हो, हर्षल बाबा की जय हो। इथला एक, इथे 4 पिलर आहेत, 1 2 3 4। मतलब ये जो है ना, ये जगह वो मेन एंट्रेंस है, क्या बोलते हैं वो, एंट्री हॉल है, एंट्री हॉल है। हाँ, सिंहासन, सिंहासन का ये तुम्ही बघू शकता। हे बघा, हे पूर्ण सिंहासनची जागा आहे। हे समोर महाराज बसायचे आणि बाजूला इथे सगळी सैनिक वगैरे असतील ते बाहेर थांबायचे। तुम्हाला लांबून सीन दाखवतो। आणि इथून बघा पूर्ण खाई आहे, खाली गेला तर डायरेक्ट खतरों के खिलाडी बनाल तुम्ही। ये पूर्ण किला है, ये देख किला है, देख किला वगैरह दीवार है, किला टाइप ही है। तुम्ही व्यू बघा, खूप मस्त वाटतंय। आपण रहेंगे कम से कम 200 फूट वरती आहे, इथून जिथे आम्ही आलो आहे त्या वरती आम्ही 200 फूट वरती आहे, खूप वरती आहे। पुढे आम्ही आता जातो, तर इकडचं तुम्हाला दाखवलं सिंहासनपर्यंत, पुढे आता आम्ही जातो। इथे पण तेच आहे, छोटेसे लेणे आहेत। म्हणजे तिकडे तो ती जागा झाली मोठ्या महाराजांसाठी, ही फॉर एक्झाम्पल झाली त्यांच्या मुलासाठी, म्हणजे अशी एक जागा आहेत सर्व वेगवेगळ्या महाराजांसाठी। क्या हो गया? अशी मस्त जागा आहे, तर आम्ही चालत चालत पुढे जातोय। हे बघा गाईज, ते सर्व लेण्या आहेत, इथून जी सुरुवात केली आम्ही ते पूर्ण इथे आहे। हे बघा, आणि ती तिथे शेवटची आहे, ती इथली शेवटची, ती पूर्ण एंट्रन्स आहे, मोठीवाली, खूप मोठीवाली एंट्रन्स आहे। तर आम्ही आता गार्डनमध्ये आहे, तर आमचं तर झालं आहे पूर्ण। तर छोटे छोटे लेण्या आहेत, आम्ही बघतोय आता। आम्ही गाईस जे लेण्या आहेत हे बघा, आम्ही वरती जातो आहे डोंगरावर, बघा त्याच्यावरती आम्ही आलो आहे। आऊ, सावकाश चढा, तर पाय घसरला डायरेक्ट 1चे 2 2चे 4। शिटी वाजवतो तो, खाली उतरायला सांगतोय, चला 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 चला।
तर बघितलं तर लफडा करेन तो. जागा तर खूप मस्त आहे. दोघंच आम्ही दोघंच मजा करतोय. पण तुम्ही पण या, व्हिजिट करा. जागा खूप चांगली आहे, शांत जागा आहे. आणि असं काय नाही की अडल्ट झालं पाहिजे, सगळे येऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आणि फक्त येऊन काही घाण करू नका, पाण्याची बाटल्या टाकू नका, बाकी खाणं पिणं काय टाकू नका, दगडांवरती काय लिहू नका, असं तसं. आता आम्ही चालत चालत बाहेर आलो आहे. रस संपला एवढेच होते. तर आम्ही आता बस पकडतोय. मग रस्ता दाखवतो. डायरेक्ट बाहेर आलो आम्ही, बघू शकता. डायरेक्ट मेन रोडला आलो, जिथे आम्ही बस पकडली तिथे बघू शकता तुम्ही. तर आता गोल फिरून गेलो तिथे. बस पण इथेच आहे समोरच, बघू शकता तुम्ही. तर आम्ही निघालो. आम्ही इथे ब्लॉग इथे थांबवतो आहे. काहीच आम्ही आता ब्लॉग इथेच थांबवतो आणि इथून बस पकडतो आणि आम्ही घरी निघतो. बाकी ब्लॉग कसा वाटला सांगा नक्की आणि कमेंट करून सांगा. आता फोन करू नका मला. लाईक सबस्क्राईब जरूर करा. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जागा कशी आहे ती पण सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्ही पण व्हिजिट करा. मी तर व्हिजिट केली आहे, तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. काय नाही, तुम्ही ज्या ट्रेनने याल ते 20 रुपये तिकीट रिटर्न. इथे यायला अंधेरी स्टेशनपासून इथे 5 रुपये आहे आणि आतमध्ये 20 रुपये एंट्री. टोटल 50 रुपये आहे. बाकी काही खर्च नाही, कोणी येऊ शकतं. चला आता आम्ही इथून जातो. आमचं झालं फिरून, तर आम्ही घरी जातो. चला बाय.